संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे. पारधी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. घरं जळालेल्या पारधी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. बाबासाहेब के देश में दादागिरी नहीं चलेगी. बाबासाहेब के देश में गुंडागर्दी नहीं चलेगी. बाबासाहेब के देश में तानाशाही नहीं चलेगी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, ऑल इंडिया सेनेचा, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे. गेलंच पाहिजे. बौद्ध न्याय बौद्धांच्या ताब्यात गेलंच पाहिजे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. राज्यातील दलित आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. एका पाठोपाठ एक दलितांवरती आणि आदिवासींवरती अन्याय अत्याचाराची श्रृंखला या ठिकाणी सुरू आहे आणि गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या व्यवस्थेला जाग येत नाही. आष्टीमध्ये विकास बनसोडेचं निर्गुणपणे हत्याकांड झालं. प्रेम प्रकरणातून हत्याकांड झालं म्हणून सांगितलं जात आहे. अद्याप त्यातील आरोपी मोकाट आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट लागलं पाहिजे. आरोपीला फाशी झाली पाहिजे. पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी दिली पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीचा अहवाल सुद्धा न्याय दंडाधिकाऱ्याचा आलेला आहे की सोमनाथला पोलिसांनीच मारून टाकलेलं आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये 302चा गुन्हा दाखल होत नाही. संतोष देशमुखचा हत्याकांड झालं. कृष्णा आंधळे आणखी फरार आहे. लातूरमध्ये माऊली सोट या धनगर समाजाचं हत्याकांड प्रेम प्रकरणातून झालं. त्याचे सुद्धा आरोपी अटक नाहीत. माढ्यामध्ये कालच बौद्ध समाजाच्या कांतीलाल मानेचं हत्याकांड झालं. आरोपी फरार आहेत. नांदेडमध्ये दलित शिक्षिकेला संस्थेने 30 वर्ष 25% पगार त्या ठिकाणी घेऊन शेवटी तू महार आहेस, खाली बस, तुझी लायकी काय म्हणून तिला शिवीगाळ करण्यात आली. महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा देशव्यापी सुरू आहे. बौद्धांचं ते धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी आमची या ठिकाणी आहे. प्रशांत कोरटकर हा छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज जिजामाताचा अवमान करतो. त्याला आतंकवादी घोषित करून अटक केलं पाहिजे. एकीकडे पारधी समाजाच्या झोपड्या जाळल्या जात आहेत. वन विभाग जातीवादी भूमिका घेत आहे. भूमिहीनांनी जगायचं कसं, राहायचं कसं हा प्रश्न गंभीर आहे. पंतप्रधान सांगतात की आम्ही सगळ्यांना घरं देणार आहेत. सामाजिक न्याय विभाग सांगतं की आम्ही भूमिहीनांना जमिनी देणार आहेत. तरी सुद्धा पारधी आदिवासींना गायरान आणि वन विभागातून हाकलून दिलं जातं. त्यांचे घरं पाडले जातात. अॅट्रॉसिटी ऍक्टचे गुन्हे दाखल असताना आरोपीला अटक होत नाही. शिरूर कासारचं प्रकरण सुद्धा या ठिकाणी गंभीर आहे. लाडली बहीणच्या नावाखाली 8,000 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विभागाचे या व्यवस्थेने वळवले असं सामाजिक न्याय मंत्री सांगतायत. त्याच्यामुळे सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सगळ्या बाजूने आज दलित आणि आदिवासींचं अस्तित्व या व्यवस्थेने धोक्यात आणलेलं आहे. ही व्यवस्था मनुवादी आहे. मी 15 मुद्दे घेऊन आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उभा आहे आणि हे 15 मुद्दे राज्याच्या आणि देशाच्या पटलावरती ज्वलंत आहेत. या मुद्द्यांना डावलण्यासाठी गाडलेले मुर्दे जिवंत करून दंगली करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. नागपूरच्या दंगलीमध्ये इरफान अन्सारीचं हत्याकांड झालं. या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि राज्यातला कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी अबाधित राहायला पाहिजे. दलित भयभीत झालेत. अन्याय अत्याचार संपायला तयार नाही. आदिवासी भयभीत झालेत. हा अन्याय अत्याचार जर राज्य सरकारला संपवता येत नसेल तर दलित आणि आदिवासींना शस्त्र परवाना द्यावा ही सुद्धा मागणी या ठिकाणी घेऊन आलोय. या सगळ्या हत्याकांडातील पीडितांच्या परिवाराला शासकीय नोकरी द्यावी, 50 लाखांची मदत करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी आरोपीला फाशी व्हावी. यासाठी आज आम्ही पीडितांना घेऊन, विकास बनसोडेची आई माझ्या बाजूला आहे, तिच्या लेकराचा हत्याकांड 8 दिवसापूर्वी झालंय. आष्टीमध्ये त्याला 2 दिवस डांबून मारलंय. पारधी समाज या ठिकाणी आलेला आहे. त्यांचे घरे जाळलेले आहेत.
ते आज उघड्यावरती बसलेले आहेत. हे ज्वलंत प्रश्न घेऊन आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन केलं आणि या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही निवेदन सादर करतोय. तात्काळ जर दखल घेतली नाही तर आम्ही मोर्चा काढणार होतो बीडमध्ये, औरंगाबादमध्ये, पण नागपूरच्या धर्तीवरती आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. पण आम्ही जास्त दिवस हे सहन करणार नाही. राज्य सरकारने दखल घ्यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून देतोय.